नमस्कार, मी समीर देशपांडे. मला अतिशय आनंद होतोय की एक कुठेतरी सामाजिक जाणीवेचं भान असलेलं कथानक या मालिकेत आहे आणि त्यानिमित्ताने कुठेतरी वैयक्तिक खाजगी आयुष्यात सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आमची कलाकार म्हणून जी असते ती वृद्धिंगत होण्यासाठी एक आमची नाळ या मालिकेच्या माध्यमातून जोडली गेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येला भाष्य करणं हा आमच्या ह्या मालिकेचा मूळ गाभा आहे, ज्याला आपण USP म्हणू शकतो. अगदी मला आठवतं की आमच्या मालिकेच्या काही सुरुवातीच्या भागांमध्ये एक सुप्रिया नावाचं पात्र आलेलं होतं की जी BSc मायक्रोबायोलॉजी झालेली असते आणि तिला एक सवय असते कायम काही झालं तरी म्हणायचं की माहिती आहे मला. म्हणजे तिची सासू तिला काही सांगायला जाणार, दुसरं कोणी काही सांगायला जाणार, पण ती कायम असं ओढवून लावणार मला माहिती आहे. त्याच्यामुळे काय एक कुठे ना कुठे त्या सीनमध्ये एक रिलीफ क्रिएट व्हायचा. तिचा वेंधळेपणा, तिचा हेकेखोरपणा अशा विनोदी पद्धतीतून त्याच्यातून मांडला गेला होता. त्या विषयामध्ये सुद्धा सासू आणि सुनेचं रिलेशन कसं अजून चांगलं वृद्धिंगत होऊ शकतं हा विषय त्याच्यात हाताळला गेला. अशा सगळ्या गोष्टी अजूनही आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे विषय घेऊन येणार आहोत. मी आमच्यासोबत आमचे सगळेच वरिष्ठ कलाकार आहेत, त्या मालिकेतले सगळे सहकलाकार मनापासून प्रयत्न करत आहोत. फक्त तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी असू द्यात, तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. खाली ठेवा पाहू तुम्ही. अगं नुसता हात लावून ठेवा तुम्ही. ठेवला. तो अनुसाठी आहे. अनुसाठी? हो. म्हणजे ती ऑफिसला चालली? नाही हो, डॉक्टरकडे जाऊन येते म्हणाली. सहजच ना. अगदी सहज रुटीन चेकअप. ठीक, हरकत नाही. बरं अनु, मी तुला कामावर जायचं नाही म्हटलं म्हणून रागावली नाहीस ना? हे बघ, जेव्हा कंबर दुखते, पाय दुखतात तेव्हा विश्रांतीच घ्यायची असते. बाईसाहेबांना आज कामावर जायचं होतं, पण अरू म्हणाला आईला विचार आणि मग जा. आणि तू तिला नाही म्हणालीस? हे बघा, पोर दमली होती. मानू, एक गोष्ट तू विसरतेस, ती उच्च पदावरती आहे, तिच्यावरती जबाबदारी आहे. हे बघा, ह्या जबाबदारीपेक्षा जगातली कुठलीही जबाबदारी मोठी नाही, महत्वाची नाही. आणि जर कर्जा मिळत नसेल ना तर तिला जॉब सोडायला सांगा. अरे, ती पोरगी डॉक्टरांकडे गेली आहे, तिचा निरोप नाही, ती अजून आलेली नाही, काय नाही. काय? अनु डॉक्टरांकडे गेली? अगं पण ती मला सुद्धा याबद्दल काही बोलली नाही. आणि हॅलो डॉक्टर, हाय, अरविंद बोलतो. हा, अरू आली आहे का तिकडे? नाही. एक मिनिट, मी बघतो. हॅलो, हा बोला, विश्वास ठाकूर. काय म्हणत होता विश्वास? काय म्हणणार आहे? अरे मग तू रागवलेस का? कारण मला खरंच राग आला. अरे अरे पण इथं झालं का एकदम? भाऊ, अनु डॉक्टरांकडे गेलीच नव्हती. मग या विश्वास ठाकूरने अर्जंटली बोलवलं म्हणून चॅनलच्या मीटिंगला गेली होती. अरे पण ती खोटं का बोलली? सॉरी. कशाबद्दल? अरे मी जगावेगळं काही भयंकर केलेलं नाहीये रे. मला ऑफिसला जाणं भाग होतं आणि आईला ते पटलं नसतं, म्हणून मला खोटं बोलून जावं लागलं. ठीक आहे ना, यापुढे जाताना स्पष्टच सांगून जात जाईल. अनु, आई ये ना, बस. हो. अचानक कशी काय आलीस? हे बघ, तू अरविंदच्या आईला एकेरी नावाने हाक मारतेस. मग तिला अगतुग करताना तिच्यातलं आई पण ओळख, म्हणजे तिला वाटणाऱ्या काळजीचा तुला जाच होणार नाही, त्रास होणार नाही. सगळ्याच गोष्टी समजावून सांगून समजत नाहीत. काही गोष्टी स्वतःहून समजून घ्यायच्या असतात. पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगते अनु, खूप साधी, सरळ, सोपी माणसं आहेत ही. तू जर त्यांना दुखावलंस किंवा त्यांचा अपमान केलास तर ही तुझी आई सुद्धा तुला कधीही क्षमा करणार नाही. पण मी
काय केलं एवढं? खोटं बोललीस अनु, मोठी चूक केलीस. अगं ऑफिसला जायलाच हवं होतं तर ऑफिसलाच जाते म्हणून बाहेर पडायचं. तिने ऐकलं नसतं. तू ऐकलंस तिचं? मग तिनं तुझी तक्रार कोणाकडे करायची? बघ अनु, तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला, आम्ही करून दिला. आपल्याला मूल हवं असं तुम्हाला वाटतंय, आम्ही हे मान्य केलं. आता बाळाची काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं कर्तव्य, ते तुला पार पाडायचं. तेव्हा अरविंदच्या आईबद्दल मनात आढी बाळगू नकोस. अगं काय चाललंय काय तुझं? काही नाही हो, तुम्ही पडा बघू, मी आलेच. ते ठीक आहे, पण तू चल. 12:15 वाजत आले आता. हो आले हो, 5 मिनिटं. अगं पण एवढं रात्रीचं काय करतेस तू? जरा रव्याचे लाडू करून ठेवते. रव्याचे लाडू? हे काय आता एकदम काढलंस? अहो लाडू करून ठेवले ना म्हणजे पोटात टाकायला बरं पडतं. अच्छा, पोटात टाकायला बरं पडतं का? कुणाच्या? आता तुम्ही सांगा कोणाच्या? अनुसाठी करतेस ना? हो. आज मी विचार केला की पोरीला तिच्या मनाविरुद्ध डांबून ठेवणं शक्य नाही. तिच्या कामाचा ध्यास दिला. मग तुला राग नाही आला तिचा? राग नाही कसा आला? जरूर आला. पण मग मी विचार केला की मला नक्की कशाचा राग आलाय. मुळात ती गेली म्हणून की मला फसवून गेली म्हणून? आणि फसवून गेली म्हणजे माझं ऐकलं नाही. आणि माझं ऐकलं नाही म्हणून रागावून बसणं म्हणजे अहंकार कुरवाळ्यात बसण्यासारखं आहे. आणि माझ्या अहंकारापेक्षा माझी मुलांवरची माया जास्त आहे. आई, आई, आई मी चुकले ग. मला माफ कर. मी भाऊ, काही काळजीचं तर नसेल ना? नाही नाही वहिनी, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि डॉक्टर येईलच ना आता. घरचा डॉक्टर दिसतोय. घरचा नाही, पण या घराला परका देखील नाही. तो बघा आलाच. हे बघा, मला तुमचा अपमान करायचा नाहीये. मी तुमच्या भावनांचा पूर्ण आदर राखतो. तशी आपली ओळख वगैरे काही नाहीये, पण तरी सुद्धा मला तुम्हाला टाळायचं नाहीये. पण प्लीज, मी आज तुमच्याशी बोलू इच्छित नाही. मग कधी? ते तुम्ही आईस्क्रीम पार्लरवर असतात ना? हा, हे बघा, मी मुद्दाम तुम्हाला म्हणून भेटायला तिथे येईन, ठीक आहे? तुम्ही इथे कोणाजवळ काही बोलला नाहीत ना? तेवढं भान आहे मला. थँक्यू. मी निघू? नाही, तुम्ही घाईत आहात हे माहिती आहे मला. पण मी शिक्षक असून देखील सांगतो, जोशी साहेबांना काही झालेलं नाही. काय असतं, माणसांनी जे मनामध्ये असेल ते बोलावं. त्याशिवाय कळत नाही समोरच्या माणसाला काय ते. आणि कम्युनिकेशन हे व्हायलाच हवं ना. कुणाल मला मुलासारखा आहे, म्हणजे आमचा अरविंद जसा तसा तो. फक्त आमचा फॅमिली डॉक्टर नाही आहे. मला वाटतं आपण कुणालच्या विषयी बोलू. पण तुम्हीच का नाही विचारत त्याला? तुम्ही सांगितलं तर काय? काल त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती
की मी तुम्हाला हे सगळं. कुणाला आई नाहीये आणि तो त्याच्या बाबांशी बोलत नाही. जोशी साहेब, गेले 4 दिवस रोज रात्री मी डॉक्टरला एका विपरीत मुलीबरोबर बघतो. विपरीत म्हणजे? ती मुलगी चांगल्या घरातली वाटत नाही. तिचं वागणंही सभ्य नाही. बरं, कुणाचं तिच्याशी वागणं कसं असतं? नाही नाही, डॉक्टर अगदीच तिच्याशी चांगला वागतो. ती फक्त कुणाल बरोबरच दिसते का आणखीन कोणी? नाही नाही, ती मुलगी मला कधी आणखी कुणाबरोबर दिसली नाही. हे जर निव्वळ आकर्षण असेल तर ते अडवता येतं. मोह असेल तर तो टाळता येतो. पण हे जर प्रेम असेल तर? प्रेम असेल तर? माझ्या मते प्रेम हे घोंगावत येणारं वादळ आहे. ते कधीच कोणाला अडवता येत नाही, दडवता मात्र येत. काकू, मी उगाचच मोठा झालो. काही हरकत नाही. मी आता तुला लहान व्हायचा उपाय सुचवलाय ना, मग अधेमध्ये येऊन माझ्याकडे हट्ट करायचा. काकू, माझं एक हट्ट पुरवण्याचं वचन हवंय मला. मी तुला वचन देते की मी तुझा कुठलाही हट्ट पुरवेन, कारण मला एवढी खात्री आहे की तू कुठलाही गैरहट्ट धरणारच नाहीस. बघा बघा, सासवा सुना आहेत की मायलेकी आहेत कळत सुद्धा नाही. नाहीतर आमच्याकडे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काही विचारू नकोस. सारखी पाठ काढत असते माझी ती. अनु, मी तुला सांगते, मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय ना मी, ते खूपतंय माझ्या सासूच्या डोळ्यात. सुमताई म्हणते तेच खरंय. आई काय म्हणत असेल माहितीये मला ते. पुन्हा माहिती आहे मला. सांग बघू, सुमताई काय म्हणाली? म्हणाली असेल आपल्याच मुलीला अक्कल नाही म्हणून. मी एवढं मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय आणि मला हसताय तुम्ही. छे ग, तुला कशाला हसतील ते? मला माहितीये, मलाच हसतायत ते. नाही तुला स्वयंपाक करता येतो? व्हॉट डू यू मीन मामी? मी एवढी मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय. म्हणूनच मी विचारते, तुला स्वयंपाक करता येतो का? ऑफकोर्स मामी, पण अभय यायचा होता म्हणून मला काहीतरी स्पेशल करायचं होतं. मग काय बेत आखला बाईसाहेबांनी? मला माहिती होतं अभयला पुरणपोळ्या आवडतात. तुला पुरणपोळ्या सुद्धा येतात? तशा मला माहिती आहेत ग, पण तरी मी सासूबाईंना विचारायला गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळ्या केल्या. अगदी त्यांना विचारून विचारून करत होते. मग काय झालं? काही नाही ग, अभय आला तो भुकेलेलाच आला. मग काय, आल्या आल्या जेवायलाच बसला आणि तोंडात पोळीचा घास घातल्या घातल्या थुंकला आणि भांडायलाच लागला अगं माझ्याशी. अगं पण मग तू खाऊन बघितलंस की नाही? शी, त्याचं तोंड बघितल्यावर मला खायची इच्छाच झाली नाही. चल आई, प्लीज नकोय. अगं सासू लाड करते ना तर करून घे, नाहीतर आमच्याकडे बघ, माझी आठवण सुद्धा येत नसेल त्यांना. तू उगीच काहीतरी बोलू नकोस. तुझ्या सासूबाईंचा काल रात्री उशिरा फोन आला होता आणि त्या आज आपल्याकडे येणार आहे. मला माहितीये ना, माझी तक्रार करायलाच येणार असतील त्या. आता हे तू कशावरून ठरवलंस? अगो मला माहितीये, 2 वर्ष काढली आहेत मी त्या घरात. 2 वर्षात किती वेळा तुला घर सोडावं लागलं? अगं घर म्हटलं की 19-20 होणारच. बघ बघ, किती शहाण्यासारखी बोलते माझी सून. म्हणजे दूध पित नसली ना तरी पण. आई, खरंच दूध नकोय मला. या दिवसात 2 ग्लास दूध पोटात गेलंच पाहिजे. चल चल लवकर पिऊन टाक, नाही तर हे तोंडाला लावशील आणि तिकडे गाडी येईल. आणि सुप्रिया, तू लवकर आवरून घे. चल. मी कशाला? माझी आज दांडी आहे. अभयसाठी सुट्टी घेतली होती, पण आता अभय शिवायच घालवीन. अगं पण तुझ्या सासूबाई आज तुला घरी न्यायला येणार आहेत. मी नाही जाणार त्यांच्या बरोबर. मी मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय, ते काय असं त्यांच्या बरोबर परत जायला? प्रॉब्लेम म्हणजे माझ्या हातात ना रिमोट होता
रिमोट होता, मग आता कुठे? तो आमटीत पडला. काय? रिमोट आमटीत पडला? हे काय कॉम्बिनेशन मग? नाही, आमटीचा की नाही छान वास येत होता, म्हणून मी झाकण उघडायला गेले तर माझ्या हातातला रिमोट आमटीत पडला. सुप्रिया, या. अहो, मला कशाला कोपऱ्यापासून नमस्कार करताय? मी काय मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc नाही केलेलं. नाही हो, चुकून. या ना, या ना. घर मिळायला काही त्रास नाही ना झाला? नाही, काही नाही. अभय नाही आला का? नाही, आज त्याची महत्वाची मीटिंग आहे म्हणून मी एकटीच आले. सुप्रिया, मला जरा पाणी आणशील? आणते. नाही, काय आहे ना की मी एकटीच आणि आजच अशासाठी आले की हा मधला पिरियड जर जास्त गेला ना तर गैरसमजाचा धोका वाढत जातो. गैरसमज कसला? हेच, तिनं रागाच्या भरात घर सोडलं म्हणून आम्ही सुद्धा रागावून बसलो तर कसं चालेल? नाही, मला एक सांगा, तुम्ही सकाळी उठल्यापासून सतत मायक्रोबायोलॉजीचं टुमणं लावलं तर कसं वाटेल सांगा बरं? तशी गोष्ट साधीच हो. पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या माहितीये का? तसं माहितीये मला, पण तरी तुम्ही सांगा. कणिक, तेल आणि मैदा घ्यायचा. अहो, हे माहितीये, पुढे सांगा. त्यात 2 वाटी आरारूट घालायचा. 2 डाव आरारोटची पावडर. 1 वाटी मीठ. 1 वाटी मीठ. हे सुद्धा माहितीये मला. ते चांगलं तिंबून घ्यायचं आणि त्यात थोडी हिंग पावडर टाकायची. ते माहितीये मला. तर मी सांगितल्याप्रमाणे तिने पुरणपोळ्या केल्या. तुम्ही पुरणपोळीमध्ये सरळ आरारूटची पावडर घालायला सांगितली आणि हिंग? मगाशी मी म्हणाले ना, माझी चूक झाली. म्हणजे तिला धडा शिकवताना माझ्या मुलाच्या तोंडी बेचव घास गेला हो, निव्वळ माझ्यामुळे. पण खरं सांगू का, त्या क्षणी मी इतकी संतापले होते ना. अगदी साहजिक आहे. अहो, हिच्या मला माहिती आहे ना, ह्या पालुपदामुळे आमच्यात कुठलाच संवाद पूर्ण होत नाही. सुप्रिया, थोडक्यात तुझ्या लक्षात आलं का, मराठीमध्ये एक म्हण आहे, अति तिथे माती. माहितीये मला ती. माहिती असलं तर असू दे. जशी तुम्ही नका त्रास करून घेऊ. सुप्रियाला माहितीये मला काय सांगायचंय ते. तशी शहाणी आहे हो आमची सुप्रिया. आई, सॉरी. अभय आलाय? पाहिलं? तू फोन कर ना. तू फोन केलास ना, ते धावत येईल बघ. माहितीये मला. नकळत कोणी येईल, अलगद अलगद अलगद. मन मग होई जणू टिप कागद टिप कागद टिप कागद. दिवस निशेच्या घोर तीरावर आयुष्याला